Audio Jungle. एक नावाने रामाची वाट पाहतोय तेव्हा रामप्रभू म्हटले, अरे हनुमान, मी उतरतो इथं, तू फक्त पुढे जा आणि माझ्या भरताला सांग की मी येतोय. जर मला त्याला निरोप कळाला नाही ना तर आज 14व्या वर्षाचा शेवटचे दिवस आहे, तो आत्मदहन करेन. हनुमंतरायाने रामाचे 14 कामं केली. किती? त्यातले महत्वाचं काय बरं काही गेले. भरत कोण नंदीग्राममध्ये. भरतजी, जी हनुमान जी, आज हमारे भैया, आपके भैया तारणहार प्रभू रामचंद्र संध्याकाळी येणार आहेत. हे शब्द ऐकले महाराज आणि फार आनंद झाला भरताला. भरत पळत गेला. मा, भरताला कोण हाक मारली? मा. कोण मा? कैकेयी नाही, कौशल्य. कारण कैकेयीचा समान तोडून टाकला. हो मा, आज संध्याकाळी आपले प्रभू रामचंद्रजी अयोध्येला येणार आहे. हे शब्द ऐकले. जरा शांत. हे शब्द ऐकले महाराज आणि कौशल्याच्या डोळ्यात आसू आले. मा, मा, केव्हा होती हो? का रडतेस ग बाळा? असू यासाठी रे की आज तुझे वडील पाहिजे होते. मला काय सांगायचं लक्षात घ्या. काय म्हटले आई? आज तुझे वडील पाहिजे होते रे. त्यांना फार आनंद झाला असता. का? कारण तुझ्या वडिलाची इच्छा होती की माझ्या रामाचा अभिषेक पाहायचा आहे, पण ते पाहू शकले नाही. मग सांगा महाराज, देवाच्या बापालाही कर्म चुकलं नाही, आम्हाला चुकेल का? नाही चुकलं महाराज. आणि म्हणून आज शाबासकीची थाप मारणारी आई निघून गेली. हो एक सांगेल महाराज, हे बा, बाकीचे तुम्हाला शाबासकी देतील त्यात स्वार्थ आहे. पुन्हा का समाज शाबासकी देईल कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे ना, हो गोल मोठे ते मोठे शेटे दानशूर आहेत, बरोबर आहे. आणि जरा काही तुमच्याकडून बंद झालं द्यायचं, ते काय महाराज येतोय. हो, तुकोबाराच्या बाबतीत ते धर्म महाराज. तुकोबारा हे मूळ देऊचे नाहीत. ऐका, तुकोबारा हे कुठले माहिती आहे का? महाबळेश्वरच्या खाली जावळी म्हणून गावे तिथले ते तुकोबारा आहे. सावकारी करण्याकरता इकडे आले. ऐश्वर्य भरपूर आहे, पण दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये स्वतःचं घर घाण ठेवून चाकणला लोकांना ज्वारी वाटली. त्यावेळेस तुकोबारा कशी वाटली? तुकाराम शेठ, बरोबर. आणि पुढे कालांतराने सगळं गेलं. आता येडा तुका काय म्हटले? वेडा तुका करीतो बडबड फार, बोल नाही के कोणाचे, कथे नागवे चिनाचे, बावटे देऊ. म्हणजे यांच्याच उदाऱ्या बुडवल्या आणि त्यांना जेड्यात काढलं. इशिका नाम समाज. मग माझे गुरु मला नेहमी सांगायचे की पारस, प्रशस्ती पत्र घ्यायचं ना तर संतांकडून घ्या, सर्वसामान्याकडून घेऊ नका. कारण जे जे लोक वंदिती ते त्याची निंदिती. नीट आहे का? शाबासकीची थाप आई वडिलांकडून घ्या रे. आणि तीच थाप आज इथून निघून गेलेली आहे. आणि एक जाता महत्वाचा मुद्दा आहे का सजनो, हे काहीच वाटत नको. हे बाळ, हे काहीच नाही वाटायचं मध्ये, अजिबात नाही वाटायचं. कोणा ताण नाही लागली, काय नाही. काय सांगत होतो तुम्ही? महाराज, हे बा, तुम्हाला एक सांगेल महाराज, माझा अनुभव सांगेल की खाली ओढणारे लांबचे असतात की जवळचे? हा नाही काय, मी नेहमी सांगत असतो, झाड कोरडेला मतदान करायची. झाड कोणा मतदान करायची? कोरडेला. मला असं राग आला, मी झाडाला मला तुम्ही बावडे करे, हे कोराड तुमचा रोज वंश नष्ट करते, तरी तुम्ही त्याला मतदान का करता? म्हणजे माझं आम्हाला कळतंय हो. मग काय करता? तो दांडा आहे ना, दांडा आमच्या जातीचा आहे ना. आता कळलं की तुम्हाला? व्याली कोराडीचा दांडा. मी सांगत तुकोबाराचं प्रमाण आहे महाराज, बरोबर आहे. म्हणजे खाली ओढणार सज्जन हे आपले जवळचेच असतात. तू आजपर्यंत इतिहास पहा, छत्रपतीचा इतिहास पहा. धर्मवीर संभाजी महाराज काय कर्तृत्व होतं महाराज. हा, ज्यांचं वजन 120 किलो होतं, 40 भाकरी ब्रेकफास्ट नाश्ता लागत होत्या संभाजी महाराजांना. 40 भाकरी, 203 युद्ध केले, एकही हारला नाही. वाघ होता वाघ, पण ते वाघाला कोणी पकडून दिलं? कोण दिलं? बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ कळत तुम्हाला? देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. बरोबर ना? कानोजी शिर्के आणि गणोजी शिर्के या दोघांनी ईदभर जमिनी करता मुघल खानाला सांगितलं आणि आमचा वाघ पकडून दिला. मग सांगा
पकडून जायला कोण होतं जवळचं केलं आमचं. आणि मुंगाचा एक महत्वाचा मुद्दा आहे का, जास्त दिवस पाहुणा घरी ठेवायचा आवश्यक नाही ठेवायचा. कारण तुम्ही पहा जास्त दिवस बहीण भावाच्या घरी राहिली, कोण बहीण नाक तुटलेली, शूर्पणखा रावण की बहिणी शूर्पणखा राहिली. अहो हिचं लग्न झालं, म्हणजे मी लग्नाला नव्हतं पण वाचतं ते तुम्हाला सांगतो. हिचं लग्न झालं, हिच्या नवऱ्याचं नाव विद्युत जीव, पण नवऱ्याला भाकरी न घालता भावाकडे राहायला लागली. बरं राहणं व्हायला पण गप राहावं का नाही. हळूच म्हणते दादा दादा मला एक वहिनी आण. आता पहिले थोडे कमी आहेत का वहिन्या, अहो 80,000 बायका आहेत. कोणाला रावणाला दिली गाडी लावून, कुठं नाशिक जवळ पंचवटीत जा. आता पुढचं रामायण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे रामायण कोणामुळे घडलं, हिच्यामुळं. आणि एक भाऊ कारण नसताना बहिणीकडे राहिला, कोण शकुनिया. आम्ही त्याला शकुनी नाही म्हणत, शकुनी त्याचं तुमच्या गावात कोण नाही ना, मग बोलायला काय हरकत नाही. शकुनिया हा गांधार देशाचा राजा आहे हो, हा राजा आहे. पण आपल्या घरी न राहता बहिणीचे तुकडे मोडायला लागला, आणि तुकडे मोडता मोडता आपल्या भाच्याला जुगार खेळायचं शिकवलं. परिणाम महाभारत घडला. नीट आहे कसं हे. म्हणून दगा देणारे लांबचे नाही तो जवळचे असतात. पण आई एक पात्र असे महाराज हो हे, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. रखरखत्या रानात तडपत्या उन्हात राहिलीस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास. ओल्या माती तुली चालताना उडविले कांद्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आणि म्हणून देवाजवळ एवढीच प्रार्थना आहे की हे आई तुझं गेलीस ना, शेवटी माझं नावेलाच आहे ग, पण माझी एवढीच इच्छा आहे पांडुरंगा पुढचा जन्म सुद्धा मला याच आईच्या पोटी मिळावा. अगं पुनवेची चांदणी तू, चंद्राची तू पोर, शीतल तुझी छाया मला हसवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेत मी आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी